ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हल्ला प्रकरणी पत्रकार सुरक्षा समितीचे आंदोलन। पुणे येथे निर्भय बनो यात्रा कार्यक्रमाला जाताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्लेखोरांनी जीव घेणा हल्ला केला। त्यांच्या वाहनावर दगडफेक केली, त्याचबरोबर अंडीफेक, शाईफेक करून ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचा जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। या घटनेचा निषेध व्यक्त करून सोलापूर येथे पत्रकार सुरक्षा समितीने आंदोलन करून ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। राज्यात दिवसेंदिवस पत्रकारांवर होणारे हल्ले, धमकी, मारहाण प्रमाण वाढले असून महाराष्ट्र राज्यात पत्रकार सुरक्षित राहिलेला नाहीये। पत्रकारांवर जीवघेणे हल्ला होत असेल तर पत्रकारिता करायची कशी असा प्रश्न उपस्थित झालाय। ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हल्ला प्रकरणी पत्रकार सुरक्षा समितीने सोलापूर इथे जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत। यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार, सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख, सोलापूर शहर अध्यक्ष राम हुंडारे, दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलात, दैनिक शिवनिर्णय संपादक अनिल शिराळकर, साप्ताहिक यश बॉसचे संपादक बाशाभाई शेख, इम्पॉर्टंट न्यूज जसे संपादक श्रीनिवास बनसोडे, सुरेंद्र जाधव, विकास काळे, महेश गायकवाड आदी पत्रकार उपस्थित होते। नमस्कार, यशवंत पवार, संस्थापक अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र। काल ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची निर्भय बनो संवाद यात्रा सुरू असून पुणे या ठिकाणी या कार्यक्रमात जात असताना काही हल्लेखोरांनी निखिल वागळे यांच्या गाडीवर दगडफेक केली, अंडफेक केली, शाईफेक केली। याचा सर्वप्रथम पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। अशा पद्धतीनं जर गुंडाकरवी पत्रकारावर हल्ले होत असतील तर पत्रकारिता करायची कशी असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांना पडलेला असून सध्या लोकशाहीमध्ये पत्रकारिता करणं अत्यंत जिकिरीचं व कठीण झालेलं आहे। अशातच पत्रकारावर होणारे हल्ले, धमकी, मारहाण सदरची घटना पुरोगामी महाराष्ट्राला शोभणार नाही। या घटनेचा पुन्हा एकदा मी निषेध करतो आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडावर कठोर कारवाई राज्य सरकारने करावी अशी मी या ठिकाणी मागणी करतो। आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।